नमस्कार. लर्न इंग्लिश थ्रू मराठी या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा आपला लेसन नंबर 9 आहे. जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की असे आपले 50 लेसन्स होणार आहेत. ईच आणि एव्हरी कन्सेप्ट, प्रत्येक कन्सेप्ट मी तुम्हाला डीपली एक्सप्लेन करणार आहे. सो तुम्ही ह्यासाठी 350-400 पेजेसची बुक करा. तुम्हाला इंग्लिश मनापासून जर शिकायचं असेल तर सेंटेन्सेस जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, कारण का मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रॅक्टिससाठी भरपूर सेंटेन्सेस देणार आहे. सो आजचा आपला टॉपिक आहे दिस विल बी दॅट विल बी. लेसन नंबर 8 मध्ये दॅट इज दॅट वॉज झालेलं हा त्याचाच पार्ट आहे थोडासा. सो दिस विल बी म्हणजे काय? विल बी आपण शिकलेलो की विल ही भविष्यात एखादी वस्तू, व्यक्ती भविष्यात काय असेल, काय करत असेल, कुठे असेल हे सांगण्यासाठी दिस विल बी चा वापर केला जातो. दिस विल बी फन क्वेश्चन सेंटेन्सेस आहे. हे मजेदार असेल. क्वेश्चन करताना दिस मागे, विल पुढे. विल दिस बी फन, हे मजेदार असेल का? आता एखादी वस्तू, मोस्टली दिस विल बी चा वापर आपण एखादी गोष्ट किंवा भावना ती कशी असेल हे व्यक्त करण्यासाठी जास्त करतो. म्हणजे असं नाही बोलू शकत ना की दिस विल बी बुक, ते पुस्तक असेल. फन, आम्ही फन करू, हे खूप मजेदार असेल ना, असं जेव्हा बोलतो ना आपण हे खूप मजेदार असेल. सो दिस विल बी फन असा त्याचा वापर करतो. किंवा हे मजेदार असेल का, आपण मजा करू का, हे मजेदार असेल का, विल दिस बी फन असा उच्चार होतो किंवा असे सेंटेन्स वापरतात. ते खूप छान असेल. मराठीत आपण किती वेळा हा शब्द यूज करतो, ते खूप छान असेल. आपण तिकडे गेल्यानंतर ते पाहूया, ते खूप छान असेल. तेच इंग्लिशमध्ये बोलतात दॅट विल बी नाईस, ते खूप छान असेल. आणि क्वेश्चन करताना जर विचारायचं असेल ते छान असेल का गो, विल दॅट बी नाईस, हे असं इंग्लिशमध्ये वापरतात. सो विल दॅट बी नाईस. सो क्वेश्चन करताना दॅट मागे, विल पुढे. सो जेवढे सेंटेन्स कराल तेवढ्या तुम्हाला हा कॉन्सेप्ट लगेच समजून येईल. दिस विल बी फन, खूप मजा येईल किंवा खूप मजा असेल, हे मजेदार असेल. मराठीतच बघा हेच वापर करतो, दिस किंवा दिस हेच हे बोलण्यासाठी यूज करतात. सो दिस विल नॉट बी फन, हे मजेदार नसेल. आपण ते सांगतो ना, अरे मजा नाही येणार, काही मजेदार नसणार आहे. सो दिस विल नॉट बी फन, हे मजेदार नसेल. दिस विल बी नाईस, हे खूप छान असेल. आणि दॅट विल नॉट बी नाईस, हे छान नसेल. सेंटेन्स केल्यानंतर तुम्हाला अजून समजेल. दिस विल बी फन झालंय आपलं. दिस विल बी एक्साइटेड, अरे वा रोमांचक असेल, खूप मजा येईल. एक्साइटमेंट जेव्हा वाटते ते आपण हा सेंटेन्स यूज करू शकतो, दिस विल बी एक्साइटिंग. विल दिस बी एक्साइटिंग, हे रोमांचक असेल का? दिस विल बी अमेझिंग, हे खूप आश्चर्यकारक असेल. विल दिस बी अमेझिंग, हे आश्चर्यकारक असेल का? दिस विल बी वंडरफुल, बघा भावना व्यक्त करण्यासाठी कितीतरी शब्द आहेत. वंडरफुल आहे, ब्युटिफुल आहे, अरे ते खूप सुंदर असेल. मराठीतच आपण किती बोलतो, अरे हे खूप सुंदर असेल, बघूया, चला जाऊया बघूया, हे खूप सुंदर असेल. सो दिस विल बी ब्युटिफुल, हे खूप सुंदर असेल. क्वेश्चन करताना विल दिस बी ब्युटिफुल, हे सुंदर असेल का? कधी कधी बोलतो ना, अरे सोपं असणार आहे, हे खूप सोपं असणार आहे. सो इंग्लिशमध्ये तसंच म्हणायचं असेल तर दिस विल बी इझी, हे सोपं असेल. आणि जर प्रश्न विचारत असेल तर हे सोपं असेल का? विल दिस बी इझी, हे सोपं असेल का? तसंच आपण बोलतो ना, हे खूप कठीण असणार आहे, हे खूप कठीण असेल. दिस विल बी डिफिकल्ट. इंटरेस्टिंग असेल बोलायचं असेल तर दिस विल बी इंटरेस्टिंग. बोरिंग असेल तर एखादा मूवी, अरे तो बोरिंग असणार. दिस विल बी हे बोरिंग असेल. दिस विल बी बोरिंग. विल दिस बी बोरिंग, हे कंटाळवाणे असेल का? हेल्पफुल, खूप छान हेल्पफुल असेल, हे खूप उपयुक्त असेल. दिस विल बी हेल्पफुल. एखादं प्रोडक्ट आहे आणि आपण म्हणतो की अरे हे खूप उपयुक्त प्रोडक्ट असेल. सो दिस विल बी हेल्पफुल, हे खूप उपयुक्त असेल. युजफुल असेल, सेमच प्रोडक्टची गोष्ट, अरे दिस विल बी युजफुल, हे खूप उपयोगी असेल. दिस विल बी परफेक्ट. दिस विल बी ग्रेट. ग्रेट तर किती यूज करतात, हे खूप छान असेल. ऑसम, हे खूप जबरदस्त असेल. अविस्मरणीय, अनफॉरगेटेबल, हे खूपच अविस्मरणीय असेल. नेक्स्ट आहे दिस विल बी फन. बघा एचा वापर होत नाही, किती आम्ही आधीच्या लेसन मध्ये सांगितलं आहे. जेव्हा आपण ए आणि एनचा वापर हा फक्त वस्तू सांगण्यासाठी होतो, एखादी वस्तू, एकच वस्तू. अ बुक, अ पेन, अ बेंच, हे सांगण्यासाठीच
एच वापरतो. एखादी सिंगल गोष्ट असेल, भावना व्यक्त करण्यासाठी किंवा आपल्या एक्सप्रेशन्स व्यक्त करण्यासाठी ए आणि एनचा वापर अजिबात होत नाही. सो दिस विल बी फन, हे मजेदार असेल. दिस विल नॉट बी फन, हे मजेदार नसेल. दिस विल बी एक्साइटिंग, हे रोमांचक असेल. दिस विल नॉट बी एक्साइटिंग, हे रोमांचक नसेल. दिस विल बी अमेझिंग, हे आश्चर्यकारक असेल. दिस विल नॉट बी अमेझिंग, हे आश्चर्यकारक नसेल. आता दॅटचे सेंटेन्सेस. दॅट विल बी नाईस, हे खूप छान असेल. विल दॅट बी नाईस, हे छान असेल का? दॅट विल बी गुड, हे खूप चांगलं असेल. दॅट विल बी गुड, हे चांगलं असेल का? म्हणजे आपल्याला वाईट बोलायचं असेल इन फ्युचर मध्ये, नको ते वाईटच असणार आहे. सो दॅट विल बी बॅड, ते खूप वाईट असेल. विल दॅट बी बॅड, ते वाईट असेल का? मजा येणार असेल तर भविष्यात पार्कला जाते, मजा येणार आहे. दॅट विल बी फन, खूप मजेदार असणार आहे. विल दॅट बी फन, क्वेश्चन विचारणार, विल दॅट बी फन. दॅट विल बी हॅपी, ते आनंददायी असेल. विल दॅट बी हॅपी, ते आनंददायी असेल का? दॅट विल बी सॅड, ते दुःखद असेल. विल दॅट बी सॅड, ते दुःखद असेल का? दॅट विल बी क्वाईट, ते शांत असेल. विल दॅट बी क्वाईट, ते शांत असेल का? दॅट विल बी नॉइझी, खूपच गोंगाट असेल, नॉईज असेल. विल दॅट बी नॉइझी, ते नॉइझी असेल का? जसं कुठे जायचं असेल पार्क मध्ये किंवा कुठे खरेदीच्या ठिकाणी, मग ते आपल्याला म्हणायचं असेल की अरे खूप तिथे तर खूप ते नॉइझी असणार आहे खूपच, मग दॅट विल बी नॉइझी. दॅट विल बी सेफ, विल दॅट बी सेफ. निगेटिव्ह सेंटेन्स बघूया. दॅट विल बी नाईस, पण निगेटिव्ह करताना नॉट. दॅट विल नॉट बी नाईस, विल सोबत नॉट लागणार आहे. दॅट विल बी गुड, ते चांगले असेल. दॅट विल नॉट बी गुड, ते चांगले नसेल. दॅट विल बी बॅड, ते वाईट असेल. दॅट विल नॉट बी बॅड, ते वाईट नसेल. प्रॅक्टिससाठी मी भरपूर सेंटेन्सेस तुम्हाला दिलेले आहेत. सो हे तुम्ही वाचा. जेवढे सतत वाचाल, जेवढी लिहिण्याची प्रॅक्टिस कराल, तेवढेच हे शब्द देखील आहेत ज्या एवढ्या भावना आहेत, इमोशन्स आहेत, जे इंग्लिशमध्ये डेली बेसिसवरती वापरतात, त्यांचे स्पेलिंग्स देखील तुमचे ऑटोमॅटिकली होणार आहे. दॅट बघ इथे दिले, दिस विल बी हॉट, गरम असेल, किंवा कोल्ड, थंड असेल, फ्रेश असेल, खूपच डर्टी असेल, घाणेरडं असेल, ब्राईट असेल, असं कितीतरी भावना आहेत. तेवढं तुम्ही लिहिणार जेवढी तेवढी तुमची प्रॅक्टिस होणार आहे. हे दिसचे सेंटेन्सेस आहेत निगेटिव्ह मध्ये. अगेन हे दॅटचे सेंटेन्सेस आहेत. भरपूर वेगवेगळे शब्द मी तुम्हाला इथे दिलेले आहेत. जेवढं लिहाल तेवढं तुमच्या शब्दांची देखील प्रॅक्टिस होईल. कलरफुल, पीसफुल, कम्फर्टेबल, दॅट विल बी नॉइझी, हेल्दी, टेस्टी, डर्टी, ब्युटिफुल, फ्रेंडली, सक्सेसफुल, प्लीजंट, आनंदी, तेवढा तुम्हाला शब्दांचा अर्थ देखील कळणार आहे. दॅट विल बी कलरफुल, दॅट विल बी पीसफुल, युजफुल, एक्सायटेड, हे निगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत दॅटचे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच आता व्हिडिओ क्लोज केल्यानंतर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. थँक्यू.